नमस्कार. प्रत्येक आईला निरोगी, आनंदी आणि संस्कारी बाळाची इच्छा असते. जर तुमचीही तीच इच्छा असेल तर पॅरेंटिंग इन भारतच्या मातृसिद्धी एका आईकडून दुसऱ्या आईसाठी च्या या खास सिरीजमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत आहे. मी आहे अपर्णा, 2 सुंदर मुलांची आई. मला खूप आईंचे मेसेज येतात, ताई नेमकीच प्रेग्नन्सीची गुड न्यूज कळाली आणि आता आम्हाला गर्भसंस्कार करायचे आहे, पण महागड्या फीज भरणं काही शक्य नाही आहे. त्याचबरोबर गर्भसंस्कार म्हणजे काय? गर्भसंस्कार म्हणजे फक्त एखादं पुस्तक वाचलं तर होतं का? किंवा सकाळी पूजा अर्चा एखादा पाठ केलं तरी गर्भसंस्कार होतात का? म्हणजेच गर्भसंस्कारमध्ये नेमकं काय करावं? त्याचबरोबर आणखी असे प्रश्न विचारले जातात की स्वतःला कसं ॲक्टिव्ह, सकारात्मक ठेवावं, स्टेबल ठेवावं, कारण कधीकधी खूप लो फील होतं. त्याचबरोबर कोणती पुस्तके वाचायची, कोणतं संगीत ऐकायचं, त्याचबरोबर कोणत्या अशा छोट्या छोट्या ॲक्टिव्हिटीज करायच्या जेणेकरून माझं होणारं बाळ हुशार, निरोगी, आनंदी जन्माला येईल. तर असे असंख्य प्रश्न आहेत आणि असेच प्रश्न तुमच्या मनात देखील असेल तर हा व्हिडिओ किंवा ही सिरीज फक्त तुमच्यासाठी आहे. कारण या सिरीजमध्ये मी फक्त माहिती देणार नाही, तर तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी एक ॲक्टिव्हिटी करायला मिळणार आहे, ज्याने तुम्हाला दिवसातनं 5 ते 10 मिनटं काढायची आहे आणि ती ॲक्टिव्हिटी केल्यावर तुम्हाला एक समाधान असेल की तुम्ही देखील गर्भसंस्कार करत आहात. तेही अगदी सोप्या, सहज आणि समजेल अशा भाषेत. उदाहरणार्थ, आईने बाळाशी कसा संवाद साधायचा, आईने स्वतःला कसं सकारात्मक ठेवायचं, वडिलांची भूमिका, विज्ञान काय सांगतं, त्याचबरोबर आईने दिवसातून 5 ते 10 मिनटं कोणत्या छोट्या छोट्या ॲक्टिव्हिटीज करायच्या, आईची दिनचर्या कशी असायला हवी, आईने कसे हलके फुलके व्यायाम करायला हवे, आईने कसं नकारात्मक गोष्टींपासून स्वतःला दूर ठेवायचं. त्याचबरोबर भारतीय संस्कारामधील खूप साऱ्या गोष्टी, या सर्व गोष्टी या मालिकेमध्ये, या मातृसिद्धीच्या सिरीजमध्ये तुम्हाला मिळणार आहेत. तेव्हा जर चॅनलवर नवीन असाल तर पॅरेंटिंग इन भारतला आजच सबस्क्राईब करा. तर आता एक महत्त्वाचा प्रश्न म्हणजे गर्भसंस्कार म्हणजे नेमकं काय? गर्भसंस्कार म्हणजे गर्भातील बाळाच्या शारीरिक, मानसिक, भावनिक, बौद्धिक विकासासाठी आईवडिलांनी जाणीवपूर्वक तयार केलेलं प्रेमळ, आनंदी आणि सकारात्मक वातावरण. कारण आईच्या भावना, विचार, आईची जीवनशैली, आईचा आहार आणि घरातील वातावरण याचा बाळावर परिणाम होऊ शकतो. अनेक संशोधनामधून असं सिद्ध झालं आहे की आईचा आवाज बाळ पोटात असतानाच ओळखतं किंवा ते ऐकू शकतं. त्यामुळे आईच्या भावना, आईचा ताणतणाव किंवा आईचा विचार याचा परिणाम बाळावर होऊ शकतो. म्हणून गर्भसंस्कार म्हणजे फक्त अंधश्रद्धा नाही, तर ती एक सजग, सकारात्मक जीवनशैलीचा एक भाग आहे. तर आजची एक ॲक्टिव्हिटी मी तुम्हाला देते. आजपासून तुम्ही स्वतःला एक छोटीशी सवय लावून घ्या. दिवसभरातून फक्त 5 ते 10 मिनिट काढा. एका शांत जागेवर बसा, दीर्घ श्वास घ्या आणि तुमचा हात पोटावर ठेवून प्रेमाने म्हणा, बाळा, तू सुरक्षित आहे. तुझी येण्याची आम्ही आतुरतेने वाट पाहत आहोत. तू प्रेमात आहे. तुला शक्य होईल ते सर्व चांगलं देण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. बस आजसाठी एवढंच. जर तुम्हाला ही अशा सोप्या ॲक्टिव्हिटीज, वैज्ञानिक माहिती, गर्भसंवाद आणि 9 महिन्याचा संपूर्ण ॲक्शन प्लॅन हवा असेल तर आत्ताच पॅरेंटिंग इन भारतला सबस्क्राईब करा आणि तुमच्या ओळखीतल्या अशाच गर्भवती महिलांना हा व्हिडिओ शेअर करा, लाईक करा. कारण आपण प्रत्येक आठवड्यात 2दा नवीन विषय, नवीन ॲक्टिव्हिटी शिकणार आहोत. कारण मातृसिद्धी म्हणजे फक्त परफेक्ट आई बनण्याचा प्रवास नाही, तर एक सजग, आनंदी आणि प्रेमळ आई बनण्याचा प्रवास आहे. नमस्कार, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.